आता एक साल्युटर साहेबांना माझी विनंती आहे की आपण समोर यावं आणि या ठिकाणी फॉरेस्ट विभाग काय डिसिजन घेणार आहे आणि त्या खोडदे माझ्या सासूबाई यांना काय न्याय देणार आहात आपण आणि पारनेर तालुक्यात बिबट्याच्या संदर्भात काय भूमिका फॉरेस्ट घेणार आहे आपण स्वतः ढिगवा जिल्ह्याचे प्रमुख आहात. हो दादा साहेबांनी आम्ही जे निवेदन दिलंय त्या निवेदनाला लेखी उत्तर देता येते लेखी उत्तर देता येते. सगळ्यांना जे पत्र आहे आपलं प्रवण क्षेत्र नंबर 2 मध्ये मोडतं. 2 मध्ये बिबट्याला फायरिंग करायचा किंवा मारायचा अधिकार नाही, तो 1 मध्ये घ्यावा म्हणून केंद्र सरकारचं पत्र दिलंय. दुसरी गोष्ट, राज्य सरकारने वन विभागामार्फत काय निर्णय करायचा आहे आणि या तालुक्याला काय न्याय द्यायचा आहे. तालुक्याचे आमदार दाते सर यांनी आजच एलक्यू टाकलाय, तो उद्या किंवा परवा दिवशी विधानसभेमध्ये नागपूरला चर्चेला जाईल. दोन्ही ठिकाणी काय न्याय देता येतो तो दोन्ही प्रयत्न खासदार आमदार दोन्ही तालुक्याचे आहेत आपल्या, त्यामुळे तो प्रयत्न होईल. पण साल्युटर साहेब, तो तुम्ही पोस्टमॉर्टम रिपोर्ट येण्याची वाट पाहू नका. अर्जंट समजा. अहो कशाने खाल्लं, माणूस गेलाय ना, राव सगळं फोटो पाहतोय ना, चित्र पाहतोय ना, आणि विषारचा रिपोर्ट येईपर्यंत तुम्ही त्या कुटुंबाला मदत करायची नाही, ही अतिशय चुकीची भूमिका आहे फॉरेस्ट खात्याची. तर विषाराचा रिपोर्ट यायला 10 म्हणजे 2 वर्ष लागत आहेत. कृपा करून ती नुकसान भरपाई तुम्ही द्या. सगळ्यात पहिलं चेक द्यायच्या आताच द्या, ही आमची भूमिका आहे. आणि या बिबट्याच्या बाबत काय निर्णय घेणार आहात. अहो तुमच्याकडे 8च कर्मचारी येत राहू आख्या तालुक्याला, माणसं वाढवा राहू. बोला. सन्माननीय धर्मवीर साल्युटर साहेब यांनी आपल्या समोर जी आता माहिती दिलेली आहे ही पूर्णपणे जिल्ह्याची आणि तालुक्याची माहिती दिलेली आहे. साहेब, हा प्रश्न आमचा किनी बोरवाडी या गावांशी संबंधित आहे, परिसराशी संबंधित आहे. तुम्ही सांगताय आरएफओचा नंबर सार्वजनिक करू आणि फोन करा. अहो रात्री मी त्या टीम बरोबर होतो, आरएफओ साहेब आहेत, त्यांना विचारा. आम्ही एकाच गाडीत फिरत होतो, ज्या वेळेला आम्ही टेंभी परिसरामध्ये ड्रोन उडवलं त्यावेळेला पिंपळगाव तोडच्या शिवार आमची जी चंद्रभान साकोरे यांची वस्ती आहे, तिथं 9:30 वाजता बिबट्याने कुत्रा नेला. विचारा, समोर आहे, 10 मिनिटातली घटना आहे. आणि तुम्ही म्हणता फोन करून त्यांना सांगा का बिबट्या आहे. ऐका, आतापर्यंत प्लीज शांतता ठेवा. हा प्रश्न आपल्या गावाशी संबंधित आहे. जिल्ह्याचं सांगून आपल्याला फायदा आहे का काही, समजून घ्या. तुम्ही म्हटले का आमच्याकडे कर्मचारी कमी आहेत, तर त्याचं कारण सांगितलं तुम्ही का वन क्षेत्र कमी असल्यामुळे कर्मचारी कमी, बरोबर. आता तुम्ही मला एक सांगा, आता जे संकट चालू आहेत याचा वन क्षेत्राचा काही संबंध आहे का. ऐका ना, हे आम्हाला 100% मान्य आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंट हे फॉरेस्टचं जेवढं वन असतं म्हणजे तुमचा जेवढा एरिया असतो त्याच्यावर तुमचे कर्मचारी हे आम्हाला मान्य आहे. पण आता पूर्ण गाव शेतकऱ्यांना हे बिबटे हल्ले करतायत, तर मग याच्यासाठी तुम्हाला 100% यंत्रणा वाढवावी लागणार आहे. तर आमचं म्हणणं हेच आहे का आमचा हा पण निश्चित तुम्ही वरिष्ठांपर्यंत कळवा. तुमच्या रिपोर्टमध्ये टाका, वन क्षेत्रावर कर्मचारी ठेवू नका. तुम्हाला ट्रायंग्युलेशन काय गनचे 2 पथक जोपर्यंत सर्व बिबटे पकडले जात नाही तोपर्यंत मुक्कामी ठेवा. त्याला खाणं पिण्याची सोय आम्ही करतो, त्याला मुक्कामी ठेवा. त्याच्यानंतर आता सध्या आरोपी समोर 4 पिंजरे लावलेले आहेत. या परिसरामध्ये किनी बोरवाडी करंडी तिकोल कोरेगाव कमीत कमी 20 पिंजरे तिथं आम्हाला आजच्या आज लावून द्या. आणि त्या बिबट्याला सगळ्यांना बेशुद्ध करून त्या बिबट्याला बेशुद्ध. बिबट्यांचे हल्ले वाढलेले आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण काय करतोय नेमकं सध्या. सद्यस्थितीमध्ये आपण जवळजवळ 500 पिंजरे आपल्या वनक्षेत्रामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपण लावलेले आहेत आणि जवळजवळ आपण ह्या हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्या 23 लेपर्डला आपण रेस्क्यू केलेले आहेत. आणि आपण हे लेपर्ड आहे हे न सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आपण तसं वरिष्ठांना कळवलेलं आहे की 23 लेपर्ड आहेत ते वंतारा किंवा इतर रेस्क्यू सेंटरमध्ये आपल्याला हलवण्याची परवानगी द्यावी. महिन्याभरात 4 जणांचा मृत्यू झाला आहे बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये. जखमी पण लोक होत आहेत, रोजच घटना येत आहेत.
आणि आपल्या कर्मचाऱ्यांकडून ग्रामस्थांना दडपवण्याचं काम चालू आहे असं पण तक्रारी येत आहेत. नाही, अशा म्हणजे तक्रारीमध्ये काय अर्थ नाही आहे. मी आता 2 महिने झाले वन क्षेत्रात फिरत आहे, आपले लौकिक म्हणजे काम करत आहे आणि यामध्ये आपल्याला DPDCमधून सुद्धा आपल्याला 6.5 कोटी रुपये हे विविध साहित्य सामग्री घेण्यासाठी मिळालेले आहेत आणि यामध्ये आम्हाला काही गाड्याचा तुटवडा होता. तर DPDCकडून 14 गाड्या मिळालेल्या आहेत. या गाड्या आपल्याला मिळाल्यानंतर आणि साहित्य सामग्री मिळाल्यानंतर आपल्याला सक्षमपणे क्षेत्रीय स्तरावर काम करता येईल. बिबट्यांचा वावर असल्याचं कळाल्यानंतर आपण काय ॲक्शन घेता? बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की सांगूनही ऐकलं जात नाही किंवा बिबट्याचे पुरावे मागितले जातात. नाही, बऱ्याच वेळा आमच्या असं निदर्शनास आलेले आहे की AI टेक्नॉलॉजीमुळं बरेच लेपर्डचे फेक व्हिडिओ बनवणे, फेक फोटो तिथं टाकणे किंवा कुत्रं जरी आलं तरी बऱ्याचपैकी बोलवणे असे प्रकार आमच्या निदर्शनास आलेले आहेत. तर असे प्रकार टाळण्यासाठी आम्ही खात्री करून घेतो त्या ठिकाणी खरंच लेपर्ड आहे की नाही आणि खात्री पटल्यानंतर मात्र लगेच आपली जे RRT आहे त्या ठिकाणी पोहोचून आपल्याला तिथं पिंजरा लावण्याचं काम असेल किंवा लेपर्ड जेरबंद करण्याचं काम असेल असं करते. खारेकर्जुनेमध्ये त्या मुलीची घटना घडली त्यावेळेस ग्रामस्थांनी आपल्याला कळवलं होतं, मात्र पिंजरा आणला नाही, पिंजरा आणायला ग्रामस्थांना लावला, अशा प्रकारच्या तक्रारी तिथून आलेल्या आहेत. नाही, असं मी त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी आम्ही लगेच 8 पिंजरे लावलेले होते आणि घटनेच्या 2 दिवसानंतर लगेच तो लेपर्ड आहे हा ट्रॅपमध्ये आलेला होता, आपल्या पिंजऱ्यामध्ये आलेला होता आणि एक लेपर्ड आणखी आपण त्या ठिकाणी पकडलेला होता. असे 2 आपण लेपर्ड त्या ठिकाणी पकडलेले होते. घटना घडण्याआधी तिथं कुठलाही पिंजरा नव्हता, एक पिंजरा तुटलेला आम्ही पण पाहिला तिथं. नाही, आपल्याला लेपर्ड कसं आहे, लेपर्ड हा शेड्यूल 1 मधला ॲनिमल आहे, त्यामुळं आपल्याला पूर्णपणे खात्री करूनच पिंजरे वगैरे लावावं लागतात, कारण त्याला जेरबंद करायचं असेल तर सुद्धा आपल्याला वरिष्ठांची परमिशन लागते. त्यामुळं आपण सर्व जी उपाययोजना आहे किंवा दक्षता आहे हे घेऊनच आपण जेरबंद कार्यक्रम करत असतो. मृत्यू झाल्यानंतर व्यक्तीचं जे आहे तर मदत लवकर मिळत नाही. उदाहरणार्थ आता की गावातला जो प्रकार आहे नाही, आपण कोणतीही आपल्याकडं मदत प्रलंबित नाही आहे, आपण लगेच मदत देतो, परंतु आपल्याला GR नुसार मॅन्डेटरी आहे की PM रिपोर्ट हा आपल्याला घ्यावा लागतो आणि PM रिपोर्ट घेतला की आम्ही लगेच त्याच दिवशी आपण मदत आता करतो. आरोग्य विभागाकडून हा आमच्याकडं म्हणजे आणखी प्राप्त नाही. थँक्यू. गावामध्ये स्वर्गीय बागुबाई विश्वनाथ खोडदे यांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर आमच्या परिसरामध्ये नरभक्षक बिबटे आणि इतर बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात संचार वावर असल्यामुळं आमचे सर्व नागरिक भयभीत झालेले होते. वन विभागाकडे आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला, मागणी केली की या भागामध्ये पिंजरे लावा, त्याच्यानंतर त्या बिबट्यांना जेरबंद करा, परंतु पाहिजे तशी त्यांच्याकडून कार्यवाही होत नव्हती. शेवटी आमचे सर्व नागरिक एकत्रित आले आणि त्यांनी संताप व्यक्त केला. ते म्हटले या वन विभागाच्या विरोधामध्ये काहीतरी ठोस भूमिका घेतली पाहिजे. म्हणून आज किन्ही, भैरववाडी, कानूर पठार, करंदी या परिसरातील जवळपास 1000-2000 लोक आम्ही घेऊन कल्याण नगर हायवेवरती रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनादरम्यान आम्हाला जिल्हा वन उपसंरक्षक अधिकारी सन्मान्य विठ्ठल सालसाहेब यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे की तातडीने त्या ठिकाणी आम्ही पिंजरे लावू. काही एक्सपर्ट टीम आहेत ट्रँग्युलेट करणाऱ्या, ते आम्ही त्या ठिकाणी दाखल करतोय आणि ते जेरबंद करू. परंतु ही समस्या जी आहे ही अत्यंत गंभीर समस्या होत चाललेली आहे. आमचा भौगोलिक भाग जर बघितला तर अतिशय डोंगराळ आहे, दऱ्यांचा आहे, मोठमोठे पाझर तलाव आहेत. या भागामध्ये बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात अधिवास आहे. आमची लहान लहान मुलं त्या ठिकाणी 3-4 किलोमीटर अंतरावरून पायी शाळेमध्ये जातात. मुलांना त्या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे. या घटनेतून खरं तर वन विभागाने आणि सरकारने त्या ठिकाणी बोध घेऊन कठोर अशी भूमिका घेणं अपेक्षित आहे. पाहिजे त्या सर्व कार्यवाही उपाययोजना करणं अपेक्षित आहे. परंतु सातत्याने पाठपुरावा करून देखील वन विभाग त्या ठिकाणी जागा होत नाही, म्हणून कुठेतरी आंदोलनात्मक भूमिका आम्हाला घ्यावी लागलेली आहे. आज या ठिकाणी आम्हाला त्यांनी जे काही लेखी आश्वासन दिलंय याप्रमाणे जर कार्यवाही झाली नाही तर पुढच्या पिढीला यापेक्षाही उग्र आंदोलन आम्ही केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.